शनिवार दिनांक 6 आज आपण खानापूर मित्रमंडळ च्या वतीने कार्यक्रम ठेवण्यात आला। गुणवंत विद्यार्थ्यांना पुरस्कार करण्यात आला, सत्कार करण्यात आला। याचेच औचित्य साधून महाराष्ट्र एकीकरण समिती युवा समिती पुणे विभाग या कार्यकर्त्याच्या मार्फत आपण एक मोहीम राबवली आहे। ती आपण सह्यांची मोहीम राबवली आहे। ती याचं कारण असं आहे की जो आपला प्रलंबित सीमा भागाचा प्रश्न आहे, जो हायकोर्टामध्ये अजून तात्काळ ठेवलेला आहे आणि कन्नडिगा आणि कर्नाटक सरकारच्या दडपशाहीखाली जो आपल्या सीमा भागातील नागरिकांवरती अत्याचार होतो आहे, तर तो अत्याचार कुठेही तरी थांबावा आणि आपली मराठी भाषा पायदळी ठेवली जाते। त्यासाठी केंद्र सरकारने याच्याबद्दल लवकरात लवकर निर्णय घ्यावा, यासाठी आपण सह्यांची मोहीम राबवली आहे। आणि आज सह्यांमध्ये कमीत कमी 400 ते 500 लोकांचे आपण सिग्नेचर घेतलेलं आहे आणि आपण अजूनही पुणे विभागातून 2-1,000 सह्यांची मोहीम आपण पूर्ण करू आणि आम्हाला अपेक्षा आहे मराठीसाठी आपली सगळी जनता एकत्र येईल आणि नक्कीच आपला विजय होईल, ही मला अशी माफक अपेक्षा आहे। आणि यासाठी सगळ्यांचा सहभाग झाला, आपल्या कार्यकर्ते उपस्थित राहिले म्हणजे मनापासून आभार आणि आपण असं कायमच काम करत राहू आणि तुमच्या येण्याने आम्हाला एक ऊर्जा मिळाली आणि आम्हाला छान वाटतं की आपण एकत्र काम करतो आहोत। आपण मराठीसाठी तत्पर आहोत आणि तत्पर काम करू। जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र। मित्रमंडळ यांच्या वतीनं विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा पुणे येथे आयोजित केलेला होता। खानापूर बेळगाव या सीमा भागातून आलेले सर्व आम्ही बेळगावकर, विशेष करून खानापूर तालुक्यातील बहुसंख्य लोक आज आपण इथं या कार्यक्रमाला हजर होतो आणि या कार्यक्रमाच्या वेळी आपला भाग हा जबरदस्तीनं कर्नाटकात डांबण्यात आलेला आहे। यासाठी आपण गेली कित्येक वर्ष केंद्र सरकारबरोबर लढत आहोत। महाराष्ट्र कर्नाटकाचा हा सीमावाद बरीच वर्ष आपल्या खानापूर बेळगाव भागामध्ये सीमावासियांना हे गुलामगिरीचा अनुभव प्राप्त होत आहे। भाषेचे स्वातंत्र्य जरी आपल्याला घटनेने दिलेलं असलं तरी आपल्या भागामध्ये आपण तिथले जणू काही गुलाम आहोत अशी वागणूक कर्नाटक सरकारकडून आपल्याला वेळोवेळी प्राप्त होते। आणि यासाठीच आपण ही केस सुप्रीम कोर्टामध्ये घातलेली आहे आणि सुप्रीम कोर्टामध्ये हा निकाल न्यायप्रविष्ट आहे। तरी असताना त्यासाठी आपण सर्वांचा त्याला सहभाग आहे, त्याला पाठिंबा आहे हे दर्शवण्यासाठी आपल्या भागातील सीमावासियांनी सह्यांची मोहीम सुरू केली आहे। त्याचा भाग म्हणून आज आपण आपले सर्वजण सीमा भागातील कार्यकर्ते आणि चळवळीचे नेते या सर्वांच्या सूचनेनुसार या सह्यांचा कार्यक्रम आज आपण इथं घेतलेला आहे आणि अंदाजे आपण 300 ते 400 लोकांचा या कार्यक्रमामध्ये सह्या केलेल्या आहेत आणि पुण्यातून मला विश्वास आहे की 2,500 ते 3,000 सह्या आम्ही येणाऱ्या महिन्याभरामध्ये या प्राप्त करू आणि पुण्यामध्ये मला वाटतं 5 ते 10,000 सह्या या पाठिंब्यासाठी उपलब्ध होतील। तरी याची केंद्र सरकारनं खरंच गंभीरपणे दखल घ्यावी आणि सीमा भागाची सोडवणूक करण्यासाठी केंद्रानं प्रयत्न करावेत आणि आम्हाला महाराष्ट्रातील जनतेनं सुद्धा याला पूर्ण पाठिंबा द्यावा आणि बेळगावातील सीमावासियांना न्याय मिळावा ही आम्ही खानापूर बेळगाव मित्रमंडळाच्या वतीनं विनंती करत आहोत। धन्यवाद।